एकी बाजूला जय अंबिका उबाडे तर दुसऱ्या बाजूला जय मरी माता खैरगाव. पहिलाच बॉल इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय, मिडोनला ढकलून दिले. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाली. एक धावेने श्री गणेश होतोय या जय अंबिका उबाडेवाडी या संघाचा. पहिल्या बॉलवरती तर एक सिंगल धाव आलेली आहे. षटकातील पुढील बॉल इथे मात्र पुन्हा एकदा कव्हरला फटका खेळलाय आणि इथे मात्र मिस टायमिंग फटका फसला गेला. इथे रवीने मात्र सुंदर प्रकारे झेल पकडले गेले. पहिला झटका लागतो या जय अंबिका उबाडेवाडी या संघाला योग्यच्या स्वरूपात. किच्या वेळेचा योग्यचा प्रयत्न होता की कव्हरला धावा मिळवण्याची, परंतु इथे गॅप शोधू शकला नाही या योगेश. इथे बॉलला मात्र अगदी फिल्डरच्या हातामध्ये मारलाय आणि इथे मात्र रवीने चांगल्या प्रकारे झेल पकडली. इथे मात्र रवी चांगल्या प्रकारे काम करताना आपल्या संघासाठी. योगेश मात्र डगावरच्या आसऱ्याला परतोय नाखुश, कारण आपल्या संघासाठी काही खास योगदान देऊ शकला नाही. या झिरोवरती मैदानाच्या बाहेर परततोय. इथे मात्र साही मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर इथून पुढे मात्र या जोडीवरती अवलंबून आपल्या संघाचा स्कोरबोर्ड मात्र पुढे नेणं गरजेचं आहे, कारण खूप महत्त्वाची सामना ही मॅच आहे, क्वालिफायरची मॅच आहे. इथे मात्र जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र ठरेल. बबलूचा पुढील बॉल फुलटॉस बॉल आहे. इथे मात्र पुन्हा एकदा बघूया षटकातील पुढील बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा खेचलाय, लेग साइडला बॉलला उडवून दिलाय. बॉल निघून चाललाय दणदणकरी सीमा रेखा पार. इथे मात्र 4 धावा येत आहे साईच्या बॅटमधून. 4 धावेने संघाचं धावफलक सध्या तरी 5च्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. आणि इथे मात्र गोड बातमी आलेली आहे खैरगाव या संघासाठी. प्रत्येक कॅचसाठी भाऊ उघडे यांच्याकडून प्रत्येक झेलला मात्र 100 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. शेवटपर्यंत प्रत्येक झेलला 100 रुपयाचा पारितोषिक लागू आहे. इथे 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 मात्र गतीमध्ये परिवर्तन, थोडंसं स्लो डिलिव्हरी. इथे मात्र साईला मोठा फटका खेळू दिला नाही. या डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथे मात्र साईने तरी एक चौकार ठोकलाय लेग साईडच्या दिशेने. इथे बबलूचा पुढील बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा ताकदीचा वापर केला होता. पुन्हा एकदा इथे मात्र बीट होतोय बॅटर साई. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक जय अंबिका उबाडेवाडी या संघाचा 1 गडी बाद 5च्या आकड्यावरती. गोड बातम्या आहे खैरगाव या संघासाठी. भाऊ उघडे यांच्याकडून प्रत्येक झेलला मात्र 100 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. इथे मात्र खैरगाव हा संघ चांगल्या प्रकारे मॅच करून दाखवेल, जिंकण्याचा प्रयत्न करेल. जिंकायचं असेल तर चांगलंच खेळ करून दाखवावं लागेल. इथे मात्र कव्हरला फटका खेळला. इथे मात्र गॅप मध्ये बॉल निघून चाललाय. बॉल थांबणार नाही. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे मात्र क्षेत्ररक्षक पाठलाग करत होता बॉलचा, परंतु बॉल खूप वेगाने यावेळेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे झाला. इथे मात्र 4 धावा. या 4 धावेने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 9व्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. सध्या तरी पॉवर प्लेचा ओव्हर आपण पाहतोय. शिवाजीचा पुढील बॉल. पुन्हा एकदा हा इथे मात्र पुन्हा एकदा लिडिंग. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त झेल पाहायला मिळाले. इथे मात्र 100 रुपये 200 रुपये तर मिळवलेला आहे खैरगाव या संघाने. 2 झेल पकडलेला आहे. प्रत्येक झेलला मात्र भाऊ उघडे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. इथे मात्र रोहित नाखुश पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने हलकाचा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे रोहितचं नशीब मात्र खराब निघाले. हलकाचा बॅटीचा कडा घेतला आणि किपरच्या हातामध्ये
बघूया इथे मात्र पुन्हा एकदा सरळ फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही, बॉल बॉल निघून चाललाय. वन बाउन्स सीमा रेखा पार. इथे मात्र अजून एक चौकार पाहायला मिळतो. या चौकाराच्या मदतीने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इथे मात्र सर्कल मर्यादा संपलेली आहे. पॉवर प्ले समाप्त झालाय. दीपकच्या बॅटमधून पहिला चौकार पाहायला मिळतोय. शिवाजीचा पुढील बॉल फुलटॉस बॉल आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मिड विकेटला उडवला. इथे क्षेत्ररक्षक दूरवरती. इथे मात्र थोडंसं मिसफिल्डिंग पाहायला मिळतोय. अजून एक चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त फटकेबाजी यावेळेस उबाडेवाडी या संघाकडून दीपकची पाहायला मिळते. नक्कीच्या अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली फटकेबाजी केली होती आणि पुन्हा एकदा क्वालिफायरच्या मॅचमध्ये अजून एकदा चांगली फटकेबाजी करताना आपण पाहतोय. दीपक या बॅटरला नक्कीच या बॅटरला कुठेतरी सांभाळून फटकेबाजी करणं गरजेचं आहे, कारण 2 झटके लागलेले आहे उबाडवाडी या संघाला. योगेश आणि रोहित जगावच्या आसरेला आहेत. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. स्कोर लेगला ढकलून दिलं. एकदा मात्र वेगाने कंप्लीट आणि 21 धाव समाधान मानावं लागतं. या एकदा वेळेस संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 18 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरमधील शिवाजी या गोलंदाजाचा थोडंसं शिवाजीचा ओव्हर मागं ठरले. 3 चौकार 13 धावा सध्या तरी खर्च केल्या. अजून एक बॉल शिल्लक आहे. यावेळेस स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. साई यांच्याकडे असेल. साई सुद्धा मोठे फटके खेळण्यात माहीर आहे, परंतु इथे मात्र थोडंसं सांभाळून फटकेबाजी करताना आपण पाहतोय उबाडेवाडी या संघाला. कारण सलामीची जोडी इथे मात्र मैदानाच्या बाहेर परतली, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजाला रोखलंय. पुन्हा एकदा शेवटचा बॉल टाकावा लागेल. बघूया आज शिवाजीचा पुढील बॉल शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलचा मात्र सामना करतोय साई. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल साईसाठी. हाफ टाकर आहे. इथे मात्र खेचला मिड विकेटला. बॉलला पाठवून दिलाय. बॉल निघून चाललाय. हवाई सफर. इथे मात्र षटकार पाहायला मिळतोय शेवटच्या बॉलवरती. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी आपण पाहू शकाल 24च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. जय अंबिका उबाडेवाडी या संघाची. इथे मात्र 2 ओव्हरची समाप्ती झाली. 24 धावा जोडल्या गेल्या. 2 विकेट सध्या तरी आपण पाहतोय उबाडेवाडी या संघाचे रोहित आणि योगेश. तर मात्र इथून पुढे दीपक आणि साई आपल्या संघासाठी धावा मिळवतोय. बघूया इथे जय मैर माता खैरगाव हा संघ थोडीशी आपापसात चर्चा केली जाते. तिसरा षटक कोण हाताळू शकतोय नक्कीच यावेळेस आपण पाहू शकाल. बबलो गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट. खैरगाव या संघाला शेवटपर्यंत प्रत्येक झेलला 100 रुपयाचा पारितोषिक लागू आहे भाऊ उघडे यांच्याकडून. इथे मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक. बॉल मात्र थांबणार नाही. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक मात्र वेगाने पुढे सरकतोय. आता मात्र इथे उबाडेवाडी या संघानं 4था ते 5वा गेअर टाकून मात्र आपला संघाचा धावफलक मात्र पुढे सरकवतोय. संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 28च्या आकड्यावरती. नक्कीच योगेश और रोहित नहीं तो क्या हुआ. दीपक बोल रहा है, साई बोल रहा है मैं हूं ना. बघूया पुढील बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक शिवाजी बॉलला अडवू शकेल का. बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता 2 धाव मात्र वेगाने कंप्लीट आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता. पुन्हा एकदा साई मात्र मागे परतला आणि ते पुन्हा एकदा धोक्याची घंटी निर्माण झाली असती. इथे मात्र 2च धावा येतील.
सध्या तरी 30 धावा दाबल करते. इथे थोडंसं गोलंदाज थोडंसं आपलं क्षेत्ररक्षण फेरबदल करतोय. नक्कीच बघूया बबलूचा पुढील बॉल कशा प्रकारे असेल. वेळ थोडंसं फेरबदल करतोय म्हणजेच ऑफलाईनची लाईन पकडायची असते गोलंदाजाची. इथे मात्र नक्कीच ऑफ साईडला पुन्हा एकदा खेचलाय, उंची गाठली, बॉल खाली क्षेत्ररक्षक येतोय भागा. इथे झेलची संधी आणि संधीचं सोनं केलंय. नक्कीच यावेळेस गोलंदाज बबलूने क्षेत्ररक्षकाला बरोबर ठिकाणी यावेळेस ठेवलं होतं आणि त्याच टप्प्यावरती यावेळेस बॉलला फेकला आणि इथे मात्र दीपकला दगडचा आसरा दाखवून दिलाय. इथे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शंकर. इथे मात्र दीपकने चांगली सुरुवात करून दिली होती, धावा रोखल्या होत्या खेरगाव या संघाच्या गोलंदाजाने, परंतु दीपक आणि साईने चांगलीच फटकेबाजी करून आपला संघाचा स्कोरबोर्ड मात्र वाढवून ठेवलाय. वेळेस दीपक डगावच्या आसऱ्याला परतला, झेलबाज झालाय. इथे मात्र शंकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथे मात्र शंकरने पहिलाच बॉलवरती थापड शॉट, एकच धावेल. षटकातील पुढील बॉल. अजूनही मात्र बबलू या गोलंदाजाचे 2 बॉल शिल्लक आहे आणि या 2 बॉलचा सामना करेल साई. इथे मात्र फुलटॉस बॉल, आडवे बॅटने जोरदार फटका, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 1 बाउंस, सीमारेखा पार. इथे मात्र चौकार पाहायला मिळतो साईच्या बॅटमधून. या चौकाराने संघाचं धावफलक सध्या तरी आपण पाहू शकाल 35च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही मात्र साई आपल्या संघासाठी चांगलीच फटकेबाजी करतोय. जरी दीपक या वेळेस डगआउटच्या आसऱ्याला परतलाय, परंतु इथे साई अजूनही दाखवून देतोय जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी माझ्या संघासाठी अजूनही धावा मिळवत राहील. आणि नक्कीच आज फलंदाज मात्र मोठे फटके खेळण्यात माहीर आहे. बघूया अजूनही षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. हो इथे मात्र थोडंसं मिस्टाईंग, बॅटचा हलकाचा कडा लागला होता मागच्या दिशेने. थर्ड मॅनला बॉल निघून चाललाय. 2-2 क्षेत्ररक्षक बॉल मागे या बॉलला अडवला, फेकलाय. तोपर्यंत 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट होतील. ओव्हरची समाप्ती होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक जय अंबिका उबडवाडी या संघाची 37 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. खूप महत्वाचा सामना. इथे मात्र अटॅकर बॉल, इथे मात्र बॉल पडल्यानंतर भरपूर उसळी घेतली. इथे मात्र फटका खेळता आला नाही. या डॉट बॉल पाहायला मिळतोय विलासचा. अगदी सुरुवात चांगली आहे. यावेळेस बॅटर पासून थोडंसं लांबच ठेवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. इथे मात्र शंकरला पुन्हा एकदा कान मंत्र दिलेला आहे. बघूया पुढील बॉलवरती कशा प्रकारे आक्रमण चढवेल.
ओहो, इथे मात्र खेचलाय, स्क्वेअर लेगला ढकलून दिलाय, क्षेत्ररक्षक येतोय भागा, इथे बॉल उचललाय, फेकलाय, तोपर्यंत पुन्हा 2 धावा मिळतील. या 2 धावेने संघाचा स्कोरबोर्ड मात्र 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अगदी यावेळेस टाईट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय अजय मरेमाता खैरगाव या संघाचा. नक्कीच भाऊ उघडे पांजरेगावचे त्यांच्याकडून मरीमाता खैरगाव या संघाला मात्र प्रत्येक झेलला 100 रुपयाचा पारितोषिक आहे. 200 रुपये तर मिळवलेले आहेत, परंतु इथून अजून पुढे बघूया, चांगले झेल पकडले तर अजूनही पारितोषिक मिळेल. इथे मात्र हो हो थोडंसं गतीमध्ये परिवर्तन, परंतु इथे बॅटर बीट झाला आणि कीपर पण बीट झाला आणि अजून इथे मात्र 2 धावा तर मिळाल्या. बायच्या स्वरूपात या 2 धावा जोडल्या जातील. या 2 धावेने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 41 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इथे मात्र विलास चांगली गोलंदाजी करतोय. विलासचा षटकातील पुढील बॉल सामना करतोय शंकर, फुलटॉस बॉल आहे, इथे मिस टायमिंग फटका, झेलची संधी, बॉल खाली, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज विलास आणि इथे विलास मात्र काही चूक करणार नाही. अजून 100 रुपये मिळवलेले आहे खैरगाव या संघानं. इथे मात्र शंकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र थोडंसं बॉलमध्ये स्पिनपणा होता, कारण इथे मारण्याचा प्रयत्न होता स्ट्रेटला, परंतु बॉल उडाला कव्हरला. इथे राजू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राजू सुद्धा बॅटिंग करू शकतोय, परंतु इथे बघूया साईला साथ देऊ शकेल का राजू. नक्कीच इथे मात्र राजूला साईला साथ देणं गरजेचं आहे, कारण अजूनही 8 बॉल शिल्लक आहेत. विलासचा पुढील बॉल, हो इथे मात्र हलकाचा कट आणि 1 हँड झेल. राजू इन द डग आउट. पहिल्याच बॉलवरती आउट झालाय राजू. अजून एक 100 रुपये आलेला आहे खैरगाव या संघाला, म्हणजे 400 रुपये इथे तर मिळालेले आहेत भाऊ उघडे यांच्याकडून. इथे मात्र जय अंबिका उबाडी या संघानं खूप मोठी चुका करताय. जो फलंदाज जातोय तो मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय आणि बॅटचा हलकाचा कडा लागतोय आणि विकेट मिळत आहे मरीमाता खैरगाव या संघाला. कुठेतरी इथे मात्र गोलंदाजाची लेंथ लाईन बघून फटके खेळावे लागतील, जेणेकरून अजूनही 1 ओव्हर शिल्लक आहे, म्हणजेच अजूनही 10 ते 15 जर धावा मिळवले तर एक लढण्यासारखं एक चांगलं लक्ष उभं करू शकतोय. परंतु यावेळेस बघूया श्याम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हे इथे मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चांगलंच बॉल फेकी केलाय. ओव्हरची समाप्ती, 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक 41 आकड्यावरती. शेवटचा ओव्हर शिल्लक आहे, बघूया शेवटचा ओव्हर कोण हाताळू शकतोय जय मरीमाता खैरगाव या संघाकडून. अजूनही शेवटचा ओव्हर शिल्लक आहे. यावेळेस गोलंदाजी मार्ग सज्ज तरी आपण होताना पाहू शकाल रवीला. सध्या तरी 41 धावा जोडले गेले धाबलगवरती. जर अजूनही 10 ते 15 जर धावा जोडल्या तर नक्कीच 50-55च्या आसपास आपण धावा लक्ष पाहू शकाल खैरगाव या संघासमोर. परंतु इथे बघूया रवी मात्र सकाळपासून चांगलंच गोलंदाज ठरत आलाय, परंतु इथे मात्र क्वालिफायरच्या सामन्यामध्ये शेवटचा ओव्हर हाताळतोय. ते मात्र स्ट्राईक वरती साईला बघतोय. 7 बॉलचा सामना केलाय, 16 धावांवरती खेळतोय. तसं श्याम मात्र पहिल्या बॉलचा सामना केलाय 0 वरती. अजूनही
इथे मात्र पहिल्या बॉलवरती खेळलाय आणि इथे लेग साईडच्या दिशेने कटवून दिलंय. इथे शतरक्षक येतोय, बॉल उचलेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इकडे मागतं एकच धाव येते. या एक धावेने संघाचं स्कोरबोर्ड सध्या तरी एकने वाढेल, 42 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. नक्कीच जितके स्ट्राईक साईकडे असेल तितके नक्कीच चांगल्या धावा येतील, कारण साई मात्र 1 डाऊनचा बॅटर आहे, सट बॅटमन आहे. नक्कीच साईकडे स्ट्राईक असणं गरजेचं आहे, परंतु इथे देऊन दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दुसरी धाव काही घेतली गेली नाही. चांगला थ्रो आला खैरगाव या संघाच्या शतरक्षकाकडून. इथे मात्र सॅम सॅमने फटका खेळला, स्ट्रेट ड्राईव्ह. इथे मात्र उंची गाठली, 2-2 शतरक्षक. सागरने यावेळेस जबरदस्त झेल पकडले. इथे मात्र श्यामची खेळी होते समाप्त. इथे मात्र पुन्हा एकदा विकेट मिळतोय. जय मारे माता खैरगाव या संघाला 6वा झटका लागलाय. जय अंबिका उबाडेवाडी या संघाला. इथे मात्र पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रवी एकही बॅटर मात्र साईला साथ देत नाही आहे. जो मैदानाच्या आतमध्ये जातोय तो लगेचच मैदानाच्या बाहेर परततोय, कारण अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. या 4 बॉलमध्ये अजूनही 10 ते 12 रन मिळवू शकताय, परंतु इथे साईला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. ती मात्र चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी करताना आपण पाहतोय. जय मरेमाता खैरगाव या संघाकडून रवी सकाळपासून या गोलंदाजानं नक्कीच चांगलीच गोलंदाजी केलेली आहे आणि यावेळेस सुद्धा क्वालिफायरच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करताना पाहू शकाल. इथे मात्र फुल टॉस बॉल. इथे मात्र थोडासा खर्रा बॉल पाहायला मिळतोय, थोडासा नाही, इथे खूप मोठा खर्रा बॉल पाहायला मिळतोय. इथे म्हणजे नो बॉल घोषित केलाय पंचांना. येणारा बॉल फ्री हिट आहे. सुवर्ण संधी निर्माण झाले बॅटर साईला. 2 धावा जोडल्या जातील. येणारा बॉल फ्री हिट आहे, सुवर्ण संधी आहे. इथे मात्र रवीच्या हातामधून बॉल निसटला आणि खूप हाईटवरती यावेळेस बॉल निघून गेला आणि पंचांनी मात्र या बॉलला बिमार घोषित केलाय. येणारा बॉल फ्री हिट, सुवर्ण संधी. अजूनही 4 बॉल शिल्लक, परंतु हा बॉल मात्र फ्री हिट आहे बॅटरसाठी. इथे मात्र फुल लायसन असेल. या सुवर्ण संधीचा सोनं करेल का साई? इथे बोनस धावा मिळवण्याची संधी आले. ओहो, आणि इथे मात्र उडवलाय. मिड विकेटला बॉलला हवाई आला, चढवलाय, बॉलला पाठवून दिलाय. 6 धावासाठी. नक्कीच इथे मात्र दिवाळी तर संपलेली आहे, परंतु इथे मात्र बोनस मिळवलाय साई या बॅटरने आपल्या संघासाठी. 6 धावा. या 6 धावेने मात्र संघाचा धाव फलक 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचवलाय. अजूनही 3 बॉल शिल्लक. इथे मात्र रवी मागणं ठरतोय. सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर तिसरा बॉल मात्र खराब पडला, नो बॉल. त्यानंतर फ्री हिट वरती 6 धावा जोडल्या. अजूनही 3 बॉल शिल्लक. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल रवी. इथे मात्र पुन्हा एकदा हलकाचा कडा आहे. इथे मात्र बॉलला अडवला. इथे धाव घेतली गेली नाही. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी इथे मात्र एक मोठा फटका आला आहे, तरी सुद्धा इथे मात्र गोलंदाज अगदी जोश मध्ये पाहायला मिळतोय आणि जोश असला पाहिजे जेणेकरून आपले पुढील बॉल खराब पडले जाणार नाही आहे. आणि इथे मात्र तेच काम करतोय रवी. बघूया षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. षटकातील 5वा बॉल. रवी या गोलंदाजाचा सामना करतोय साई. इथे मात्र फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा पॉवरफुल फटका, बॉलला मात्र पाठवून दिलाय लेग साइडच्या दिशेने. 6 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळतील. या 6 धावेने संघाचा स्कोरबोर्ड मात्र 56 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून एक बॉल शिल्लक आहेत. इथे मात्र साईने अगदी बैठक शॉट खेळलाय लेग साइडच्या दिशेने. थोडासा बॉलला येऊन दिला, बॉलला फुल टॉस केला आणि अगदी फाईन लेगला मात्र बॉलला पाठवून दिलाय. संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 56 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. रवीचा पुढील बॉल पुन्हा एकदा साईसाठी ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. हा इथे मात्र चकवा दिलाय बॅटर साईला. इथे मात्र रनआउटची संधी आणि इथे मात्र नॉट आउट. काहीच नाही का? यस, इथे मात्र रन दिला जाणार नाही, कारण बॉल किपरच्या हातामध्ये होता.
काय पंच रन आहे का नाही? यस. इथे मात्र हे रन आउटचा शेवटचा बॉल चेक केला जाईल. पंच मध्ये येत आहे. पंच काय निर्णय? रन नाही का? शान क्रिकेट हाय तो जीव की छप्पन धावा 7. इथे मात्र दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जय मरेमाता खैरगाव या संघाचे भागा आणि बबलू. इथे मात्र थोडंच खैरगावने ओपनिंग जोडी चेंज केलेली आहे. बघूया यावेळेस बबलू सोबत आपण भागाला पाहू शकाल. गोलंदाजी मार्कर सज्ज झालाय रोहित. पहिला बॉल आणि इथे मात्र पहिल्या बॉलवरती मिडो आणला. इथे मात्र झेल पकडले गेले. पहिला मात्र विकेट मिळतोय जय अंबिका उबाडवाडी या संघाला. अगदी यावेळेस रोहितने बॉलला मात्र वेगाने अंगावरती फेकला होता. इथे मात्र भागाला काय फिरू दिला नाही, शॉट खेळू दिला नाही. अगदी मिडॉनला मात्र इथे झेल पकडला गेला. पहिला झटका. इथे बघूया न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मच्छिंद्र. तर पुन्हा एकदा आपल्याला पाहू शकाल दोन सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. क्वालिफायरचा सामना आहे. इथे मात्र चांगले खेळ करून दाखवणं गरजेचं आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगलीच खेळी करून दाखवली ती या जोडीने, परंतु इथे मात्र हा सामना जिंकण्यासाठी एक मोठी चांगली साजेदारी करणं गरजेचं आहे. एक विकेट तर मिळवलेला आहे रोहित या गोलंदाजांना. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा यावेळेस टप्पा बॉल होता आणि इथे वन बाउन्स घोषित केलाय. पहिला वन बाउन्स ओव्हरचा डॉट बॉल.
इथे मात्र जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जे अंबिका उबडवाडी या संघाकडून. रोहितचा पुढील बॉल इथे मात्र पुन्हा एकदा कव्हरला फटका खेळला आणि इथे गॅपमध्ये बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे मात्र चौकार पाहायला मिळतोय मच्छिंदरच्या बॅटमधून. या चौकाराने संघाचा स्कोरबोर्ड मात्र 4 धाब्याने खोललाय. अगदी यावेळेस मोठा गॅप होता. कव्हरच्या वरतून बॉलला ढकलून दिला आणि 4 धावा मिळवल्या आणि आपल्या संघाचा 4 धाब्याने खातं देखील ओपन झालाय. परंतु अजून असे भरपूर फटके खेळणं गरजेचं आहे कारण इथे मात्र अजून 57 धावा चेस करायच्या विजय होण्यासाठी. तरच आपला संघ आज पोलवेन संघ होऊ शकतोय. बघूया रोहितचा पुढील बॉल. इथे मात्र थोडंसं गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. स्लो डिलिव्हरी इथे चकवा दिलाय बॅटर मच्छिंदरला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी यावेळी चातुर गोलंदाज सध्या तरी आपण पाहतोय रोहितला. कधी फास्ट कधी स्लो. इथे मात्र बीट करताय फलंदाजाला. अगदी रोहितचा पुढील बॉल. सध्या तरी अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधील. रोहितचा पुढील बॉल इथे मात्र उडवला आहे पुन्हा एकदा उंच. यावेळेस बॉल गेलेला आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र झेल कॅरी करता आला नाही. या इथे झेल मात्र सुटतोय. एक धाव मात्र मिळते जे मरेमाता खिरगाव या संघाला. 1 धावेने संघाचं धावफलक सध्या तरी 5 आकड्यावरती जाऊन पोहोचलोय. नक्कीच गोलंदाज भरपूर संधी निर्माण करून देत आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक साथ देत नाही. या ते क्षेत्ररक्षण चांगलं करणं गरजेचं आहे. जरी या ठिकाणी स्कोर मोठा असला तरी या ठिकाणी मरीमाता खैरगाव हा संघ पाठलाग करू शकतोय कारण या अगोदरचा खूप मोठा आव्हान होता. 75 धावांचा लक्ष ठेवला होता तो देखील या संघानं पार केला होता. इथे मात्र पुन्हा एकदा झेल मात्र सुटला गेलाय. 2 संध्या 2 कॅच 2 झेल मात्र मिस केलाय जय अंबिका उबडवाडी या संघानं. चांगली गोलंदाजी यावेळेस केली रोहित या गोलंदाजानं. सध्या तरी 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचं धावफलक 7 या आकड्यावरती येऊन पोहोचले. अजूनही 24 बॉलमध्ये मात्र 50 धावा मिळवायच्या आहेत. दीपक गोलंदाजी मार्क सज्ज झालाय. पहिला बॉल इथे मात्र पहिला बॉल कव्हरला पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलाय. बॉल मागे क्षेत्ररक्षक. बॉल वेगाने निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे मात्र चौकार पाहायला मिळतोय. इथे मात्र चौकार आलाय मच्छिंदरच्या बॅटमधून. या चौकाराने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथे मात्र उबडवाडी या संघाला धावा रोखावं लागतील परंतु इथे करे तो क्या करे सर्कल आहे. अजून पॉवर प्ले चालू आहे त्यामुळे इथे मात्र 2च प्लेयर सर्कलच्या बाहेर असतील. ते मात्र दीपकला कुठेतरी यार्कर गुडलेनची गोलंदाजी करावं लागेल. थोडंसं बॅटर बसून थोडंसं लांब बॉलाला ठेवावं लागेल. ते बघूया दीपकचा पुढील बॉल. हो इथे मात्र पुन्हा एकदा हलकीची लिडिंग होती. पुन्हा एकदा थर्डमॅनला बॉल रवाना होतो. बॉल मागे क्षेत्ररक्षक. इकडे मात्र 2 धावेचा प्रयत्न झालाय आणि इकडे मात्र नॉट आउट. पंचांचा निर्णय. इकडे चांगली रनिंग भेटून म्हणावं लागेल. चांगली दोघा बंधूंची चांगली एक साजेदारी पाहायला मिळते. पुन्हा 2 धावा जोडली जातील. या 2 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही पॉवर प्लेचा 1 बॉल शिल्लक आहे.
दीपकच्या पुढील बॉल सामना करेल मच्छिंद्र. इथे मात्र यार्कर डिलिव्हरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल मात्र मिस झालाय. बॉल अंगावरती जाऊन आदळला. पॉईंटच्या दिशेने बॉल उडाला. इथे मात्र एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाले. या एक धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. अगदी यावेळेस मच्छिंद्रने मात्र बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे ब्लॉक यार्कर डिलिव्हरी फेकी केली होती दीपकनं. इथे मात्र सर्कल मर्यादा संपलेली आहे. पॉवर प्ले समाप्त झालाय. या 9 बॉलवरती सध्या तरी 14 धावा पाहायला मिळते जयमेर माता खैरगाव या संघाच्या. इथे मात्र स्ट्राईकला सध्या तरी बबलूला पाहू शकाल. अगदी यावेळेस जय अंबिका उबाडेवाडी या संघाचं क्षेत्ररक्षण मात्र सजवलं जात आहे. ते थोडं फेरबदल केला जातोय. बघूया दीपकच्या पुढील हे 3 बॉल कशा प्रकारे असतील. नक्कीच तर इथे सर्कल पांगलेले आहे. इथे मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचे आहे. इथे मात्र लो फुल टच बॉल होता. आडवे बॅटने ढकलून दिलाय. स्कोर लेगला एकदा मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडंसं मिसफिल्डिंग पाहायला मिळतोय आणि बघता बघता 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट होतील. या 2 धावेने संघाचं धावफलक सध्या तरी 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अगदी ही जोडी मात्र सिंगल डबलने आपल्या संघाचा स्कोरबोर्ड मात्र पुढे नेताना आपण पाहतोय. आणि जोडी आणि एक साझेदारी करणं गरजेचे असते. एक मात्र विकेट मात्र मिळालाय बागाच्या स्वरूपात, त्यानंतर चांगली साझेदारी पाहायला मिळते. इथे मात्र थोडंसं ब्लॉक यार्कर डिलिव्हरी मारण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडंसं गोलंदाज दिशा भटकला. व्हाईट बॉल, खरा बॉल, एक्स्ट्रा धाव मिळते. इथे मात्र वाटच्या स्वरूपात एक धाव मिळाली. इथे मात्र पुन्हा एकदा उंचार मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे काय घडलंय नक्कीच बॉल वाईट आहे का, ठोकलाय अंगाला. नक्कीच इथे बॉल मात्र चेक केला जाईल. बॅटरच्या अंगाला लागला असेल तर सांगायचं ना. यस, पायाला लागलेला आहे बॉल. इथे डॉट बॉल पाहायला मिळेल. इथे मात्र मच्छिंद्र या बॅटरला मात्र बक्षीस लागू झालेलं आहे 2 षटकारासाठी. विजयभाऊ कातुरे राजपोर्ट गोटे इथून आलेले आहेत. बघूया 2 षटकार मारले तर नक्कीच या ठिकाणी 1,000 रुपये रोख कॅश दिली जाईल. बघूया मच्छिंदरसाठी 2 षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक
विजय भाऊ कातोरे राजपोर्ट कडून. बघूया पुढील बॉल. इथे मात्र खेचला आहे आणि इथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलाय. बॉल निघून चाललाय वन बाउंड सीमा रेखा पार. इथे मात्र चौकार पाहायला मिळतोय. त्या चौकाराच्या मदतीने संघाचा स्कोरबोर्ड जय मरेमाता खैरगाव या संघाचं मात्र पुढे ढकललाय. 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इथे मात्र ताकद लावली होती, थोडीशी ताकद कमी पडली. 2 षटकारासाठी विजय भाऊ कातोरे राजपोर्टचे 2 षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक लागू आहे. इथे प्रयत्न केला होता षटकार मारण्याचा, परंतु इथे थोडंसं अंतर मात्र कमी पडलंय. परंतु जेणेकरून कसे का होईना धावा येत आहे. 4 धावा आल्या. इथे मात्र दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा सामना आहे. क्वालिफायचा सामना आहे. मस्त सामना आहे, तगडा सामना आहे. जय मरेमाता खैरगाव वर्सेस जय अंबिका उबाडेवाडी. इथे मात्र पुन्हा एकदा एक सिंगल धाव वाढच्या स्वरूपात म्हणजे वाईट प्लस 1 अशा 2 धावा जोडले जातील. इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय जय अंबिका उबाडेवाडी या संघाकडून. जर हा सामना जिंकायचा असेल उबाडेवाडी या संघाला तर चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल, चांगली गोलंदाजी, चांगले झेल पकडावं लागतील. इथे मात्र वाईट घोषित केलाय म्हणजेच वाईट प्लस 2 धावा जोडले गेल्या. बघूया यावेळेस स्टॅग वरती सध्या तरी बबलूला आपण पाहू शकाल. वेळेस गोलंदाजी मार्ग सज्ज आहे प्रकाश. इथे मात्र अटॅकर बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा बॉलला उडवून दिलाय. बॉल निघून चाललाय हवाई सफर. इथे मात्र खूप चांगला एफर्ट केला होता, चांगलीच प्रयत्न केला होता, परंतु इथे झेलला कॅसला पकडू शकला नाही. 6 धावा येतील यावेळेस बबलूच्या बॅटमधून. या षटकारांना संघाचा स्कोर मात्र जाऊन पोहोचला 29 आकड्यावरती. इथे मात्र हा गोलंदाजी पाहायला मिळते. इथे कुठेतरी ब्लॉक गोलंदाजी केली पाहिजे. यार्कर गुडलेन. इथे मात्र बॅटरला फिरून मारण्यासारखी गोलंदाजी पाहायला मिळते. इथे नक्कीच थोडीशी चर्चा केली जाते आपापसात. बघूया पुढील बॉल प्रकाश गच्या प्रकारे असतील, कारण इथे मात्र दुसऱ्याच बॉलवरती मात्र षटकार आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुसरा बॉल वाईट आणि तिथे एक पळून देखील धाव काढले गेले होते. म्हणजेच 2 धावा जोडल्या होत्या आणि तो मात्र षटकार. अजूनही 4 बॉल शिल्लक आहे या ओव्हरमधील. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र अगदी पॉवर झोन मध्ये बॉल होता. इथे कनेक्ट करता आला नाही या बबलूला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथे मात्र प्रकाशने जरा मोठा सॉस घेतला असेल, कारण ओहो इथे मात्र उंची गाठले. अंतर किती गाठले. बॉल खाली क्षेत्ररक्षक शंकर आणि इथे शंकर मात्र चूक करणार नाही. शंकर मात्र चांगला क्षेत्ररक्षक आहे, संघासाठी चांगलं योगदान देतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगलंच योगदान दिलाय. चांगले एक झेल टिपले गेले. बबलूला मात्र डगाऊचा आसरा दाखवून दिलाय. दुसरा झटका लागतोय जय मरेमाता खैरगाव या संघाला. परंतु अजूनही मच्छिंद्रासाठी 2 षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक लागू आहे. विजय भाऊ कातोरे राजपोर्टचे गोटेगावचे. अगदी बघूया, आम्हाला कॉल आला होता त्यांचा का तिथे अलाउन्स करा मच्छिंदरसाठी आमच्याकडून 2 षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. परंतु अजूनही मच्छिंदरने काही षटकार ठोकले नाही. अजून संधी आहे या फलंदाजाकडे. अजूनही 2 बॉल शिल्लक या ओव्हरमधील. अजूनही 14 बॉल 28 धावा, म्हणजे बॉल टू बॉल रनांची गरज आहे. 14 1 14, 14 2 28. इकडे हलकाचा कट आणि इथे एक धाव. म्हणजेच इथून जय अंबिका उबाडेवाडी या संघाची खरी परीक्षा आहे गोलंदाजाची. इथून मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. इथून जर गोलंदाजाने गोलंदाजीमध्ये जर कमबॅक केलं, डिफेंड केलं या धावा, तर नक्कीच या ठिकाणी
जय अंबिका उभाडेवाडी हा संघ पोलविन संघ ठरू शकतोय, परंतु बघूया प्रकाश सध्या तरी चांगलं काम करतोय. थोडेसे 2 बॉल मागणे ठरले होते. इथे मात्र पुन्हा एकदा यार्कर डिलिव्हरी होती, उंचावर मारण्याचा प्रयत्न केला होता. लेगबायच्या स्वरूपात एक धाव घेतले गेले. एक धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 31च्या आकड्यावरती. अजूनही 12 बॉल आणि 26 धावा. बारा बॉल 26 धावा. मात्र ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट असेल जय अंबिका उभाडेवाडी या संघाला. बघूया गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय रोहित. ओहो इथे मात्र स्टेट ड्राईव्ह सरळ फटका खेळलाय. बॉल निघून चाललाय. 1 बाउंस सीमा रेखा पार. इथे मात्र चौकार पाहायला मिळतोय मच्छिंदरच्या बॅट मधून. या चौकारानं संघाचा धाव फलक मात्र बदलून टाकलाय. या चौकारानं सध्या तरी 35 धावा. अजूनही 22 धावांची आवश्यकता. 11 बॉल 22 धावा. षटकातील पुढील बॉल. पहिला बॉल मागणं ठरलाय रोहितचा. इथे कुठेतरी ब्लॉक गोलंदाजी करावा लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा फुल टच बॉल आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह सरळ ग्राउंड फटका. क्षेत्ररक्षक 2-2. इथे ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दुसरा धावायचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता 2 धाव मात्र वेगाने कंप्लीट होतोय. या 2 धावेने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी जाऊन पोहोचतोय 37 या आकड्यावरती. अगदी यावेळेस ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जिद्दीने यावेळेस क्षेत्ररक्षण करताना पाहतोय जय अंबिका उभाडेवाडी या संघ. आणि नक्कीच ते केलंच पाहिजे, कारण इथे मात्र समीकरण सोपं आहे. इथे कुठेतरी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं करणं गरजेचं आहे. झेल देखील चांगलं पकडणं गरजेचं आहे. या तिन्ही गोष्टी जर खराब केल्या तर नक्कीच हा सामना जर सुटू शकतोय उभाडेवाडी या संघाच्या हातामधून. बघूया रोहितचा पुढील बॉल. पुन्हा एकदा मच्छिंदरसाठी. हो इथे मिस टायमिंग फटका. झेल उडाला. झेल खाली क्षेत्ररक्षक कॉटन बॉड. इथे गोलंदाज रोहित काही चूक करणार नाही. थोडंसं मागणं ठरलं होतं, परंतु इथे मच्छिंद्र इन द डग आउट. झेल बाद होतोय मच्छिंद्र. नक्कीच आपल्या संघाला मात्र खूप जवळ आणून ठेवलं या फलंदाजानं. परंतु इथून पुढे जर सामना जिंकायचा असेल तर सागर आणि विलासला मात्र चांगली साजेदारी आणि चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे. समीकरण सोपं आहे, परंतु इथे रोहित मात्र थोडंसं समीकरण अवघड करतोय, कारण इथे सेट बॅटमन मच्छिंदरला डगआउटचा आसरा दाखवून दिलाय. अजूनही या षटकामधील रोहितचे 3 बॉल शिल्लक आहे. न्यू बॅटर स्ट्राईकवरती आलेला आहे सागर. सागर देखील मोठे फटके खेळण्यात माहिर आहे. इथे मात्र आले लेग साईडच्या दिशेने बॉलला उडवून दिलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती. बॉल मात्र फरार. सीमा रेखा पार. इथे मात्र चौकार. संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अगदी यावेळेस रोहितने चुकीच्या दिशेला बॉलला फेकी केलाय, कारण लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक ठेवलंच नाही आणि त्याच दिशेला बॉलला फेकी केलाय. आणि अगदी यावेळेस सागरने मात्र त्या बॉलचा फायदा घेतला आणि बॉलला दिशा दाखवून दिली आणि ते 4 धावा मिळवून दिले आपल्या संघासाठी. इथे बघूया रोहितचा पुढील बॉल सागरसाठी. इथे मात्र ब्लॉक. इथे यार्कर डिलिव्हरी. याच गोलंदाजीची आवश्यकता आहे, परंतु कधी कधी खराब बॉल फेकी करतोय रोहित. इथे मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय. सध्या तरी 41 धावा धावपलकोटी जोडले गेले. अजूनही षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. अजूनही 16 धावांची गरज. बघूया शेवटचा बॉल 4थ्या ओव्हरमधील सागरसाठी. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. इथे मात्र थोडंसं गतीमध्ये परिवर्तन. स्लो डिलिव्हरी
आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. ओव्हरची समाप्ती, 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक जय मारे माता खैरगाव या संघाचं 3 गडी बाद 41च्या आकड्यावरती. आता मात्र समीकरण आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. 6 बॉल 16 धावा म्हणजेच 3 मोठे फटकेची आवश्यकता आहे जय मारे माता खैरगाव या संघाला पोलविन होण्यासाठी. परंतु इकडे मात्र जय अंबिका उबाडवाडी आपण पाहू शकाल. आपापसात चर्चा केली जाते. नक्कीच अजूनही सामना आपण जिंकू शकतोय. चांगली गोलंदाजी करणं, फील्ड करणं किंवा झेल मात्र पकडणं हे खूप गरजेचं झाले जय अंबिका उबाडवाडी या संघाला. बघूया यावेळेस गोलंदाजाची पाठ ठोकताय. प्रकाश येतोय गोलंदाजीवरती शेवटचं षटक घेऊन. नक्कीच गोलंदाजाला म्हणत असेल पेशर घेऊ नकोय, जी तुझी गोलंदाजी आहे ती तू करत राहा, इकडे आम्ही तुला साथ देतोय. बघूया सध्या तरी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्टॅग वरती. अजूनही विलास नॉन स्टॅकले सागर. शरद आहे स्टॅग वरती. बघूया समीकरण 6 बॉल 16 धावा. प्रकाशचा पहिला बॉल खूप महत्वाची होर आहे दोन्ही संघासाठी. पहिला बॉल इथे मात्र गती कमी आणि इथे त्रिफळाची शरद. विकेट मिळतोय जय अंबिका उबाडवाडी या संघाला. इथे मी म्हटलं होतं नक्कीच प्रकाशला मात्र ज्याची जी गोलंदाजी आहे ती तू करत राहा आणि नक्कीच इथे प्रकाशने मात्र थोडीशी गती या गोलंदाजीवरती दाखवली आणि इथे मात्र शरद बीट झाला. शरद मात्र पुरेपूर ताकदीने या शॉटवर खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र बीट झाला. दांडीगोल विकेट. अजूनही 5 बॉल 16 धावा. रवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर मात्र इथं समीकरण 5 बॉल 16 धावा. इथे मात्र रवीला संधी आहे आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी हिरो बनण्याची संधी आले. 3 मोठे फटके खेळण्याची संधी आहे. 5 बॉल 16 धावा. यावेळेस बघूया प्रकाश गोलंदाजी मार्गावर सज्ज. षटकातील पुढील बॉल. ओहो इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉक बॉल पाहायला मिळतो. अगदी यावेळेस अंगावरती बॉल फेकी केला होता आणि रवीचा प्रयत्न स्ट्रेट ड्राईव्ह होता, परंतु इथे पुन्हा एकदा गती कमी पाहायला मिळाली. अगदी यावेळेस गोलंदाजाची गती बघून फटके खेळावे लागतील रवी या बॅटरला. 2 बॉल तर डॉट निघाले. अजूनही समीकरण 4 बॉल 16 आहेत. अजूनही जर एखादा डॉट बॉल आला तर समीकरण जय मरे माता खैरगाव या संघाला अवघड होऊ शकतोय, कारण तिन्ही बॉलवरती मात्र मोठे फटके खेळण्याची गरज येईल. हो इथे हलकाची लिडिंग आणि इथे मात्र विकेट. इथे मात्र मोठा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय प्रकाशच्या माध्यमातून. 2 विकेट मात्र मिळवल्या या ओव्हरमध्ये. एकही धाव अजून खर्च केलेला नाहीये. 3 बॉल फेकी केलाय. 2 विकेट मिळवून दिलाय. अजूनही मात्र खैरगाव संघ सामना जिंकू शकतोय. तीन बॉल 16 धावा. 3 मोठे फटक्याची गरज. 2 षटकार आणि 1 चौकाराची आवश्यकता. यावेळेस बघूया गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय प्रकाश. डावखुरी हाताचा फलंदाज ईश्वर.
इथे मात्र दोन्ही संघाचे धडधड चालू झालेले आहे. बघूया कोणता संघ या ठिकाणी बाजी मारतोय. इथे मात्र प्रकाश पुढील बॉल घेऊन जाईल ईश्वरसाठी. इथे मात्र ईश्वर मात्र सज्ज आहे. इथे मात्र स्कोर चेंडू येतोय वाईट कर्रा बॉल. षटकातील पुढील बॉल. इथे तर वाईट बॉल आलेला आहे. इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉक बॉल पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा हलकाचा कट करून दिला आहे आणि इकडे मात्र विकेट. क्लीन बोल्ड झालेला आहे. इथे मात्र ईश्वर बॅटरचा पाय लागलेला आहे की काय नक्कीच. इथे मात्र विकेट घोषित केला आहे. 6वा इथे मात्र क्लीन बोल्ड झालाय. तर मात्र समीकरण 2 बॉल 15 धावा. इथे मात्र प्रकाशला दोन्ही बॉल चांगल्याच सुरेख टप्प्यावरती फेकावं लागतील. जर एखाद्या चुकीचा बॉल आला तर अजूनही संधी निर्माण होऊ शकते जयमरी माता खैरगाव या संघाला. परंतु इथे 2 बॉल 15 धावा. प्रकाशचा पुढील बॉल सामना करेल. इथे मात्र पुन्हा एकदा सफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता प्रवीणने. इथे मात्र बीट झालाय. आता मात्र समीकरण 1 बॉल 15 धावांवरती येऊन राहिला आहे आणि इकडे काय 1 धाव जोडली जाईल म्हणजे अजूनही 14 धावा. 1 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. एक बॉल 14 धावा. इथे मात्र नक्कीच इथे मात्र आजचा पॉलवेन संघ ठरलाय तो जय अंबिका उभाडेवाडी. आज संघ विजय झालेला संघाचं अभिनंदन. हार्डलक संघ आहे. जय मरी माता खैरगाव संघ भरपूर प्रयत्न केले परंतु इथे मात्र बाजी मारू शकला नाही. खैरगाव संघ हारलेल्या संघाचे गोड गोड कौतुक